आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू सो मच. काय सॉलिड आहेस यार तू. अरे तू दिलेली आयडिया एकदम सक्सेसफुल झाली आहे. हो थँक्यू सो मच. येस येस आय विल बी कॉशियस डोंट वरी. अरे पण अरे हो यू शुड हॅव सीन गॅरी अँड दॅट गुड फॉर नथिंगचा फेस. तू बघायला होतास यार. खूप मजा आली मला. या डोंट वरी. पण तू कधी येणारस इकडे. अरे तू आल्यावर मला थोडा सपोर्ट मिळेल ना. आणि लिसन येताना प्लीज थोडी कॅश कॅरी कर ना. प्लीज प्लीज. हॅलो प्लीज डोंट वरी. आता बघच तू इकडे आल्यावर मी कसा कॅशबॅक घेते ते. हॅपी डेज आर हिअर अगेन शनाया. अच्छा फारच अक्कल आली आहे शनायाला. तेच तर. काय सौमित्र या सगळ्याचा बोलविता धनी कोणीतरी वेगळाच आहे. मूर्ख मुलगी आहे ती. तिला जर असं वाटत असेल ना या असल्या गोष्टी करून ती तुला त्रास देईल मेंटली हॅरस करेल तर अशी लिगली उत्तरं तू सुद्धा देऊ शकतेस तिला. माहितीये ना. सौमित्र इतकं सोपं नाहीये ते. दिवसेंदिवस गुंतागुंतीचं होत चाललंय. हो ठीक आहे राधा. हे बघ आता तू पॅनिक व्हायची काही गरज नाहीये. तू शांत राहा आणि मला खात्री आहे तू हे प्रकरण शांतपणे सोडवशील. मला आज संध्याकाळी भेटतोस का. हो राधा भेटूया आपण. हा भेटूया आणि शांतपणे बोलूया. पण आत्ता तू नको टेन्शन घेऊस. खूप मनस्ताप होते रे या सगळ्यात. हे काय एकतर कामाचा व्याप वाढत चाललाय आणि रोज यांचं काहीतरी वेगळंच. कधी हे चुकतायत कधी ती चुकतीये. राधा मी म्हंटल ना भेटूया आपण भेटून बोलूया शांतपणे. आत्ता तू या सगळ्याचा अजिबात विचार करू नकोस. कामावर कॉन्सन्ट्रेट कर. हा भेटूया. ठीक आहे बाय. शनिया जे बोलली ते विचार करण्यासारखं आहे. कारण जे घडून राहिलं ते यांच्याचमुळे ना. मिस्टर गुरुनाथ सुभेदार खूप मोठ्या गुंत्यात अडकलायत तुम्ही आणि आता मलाही अडकवताय. काय करावं कुठे मन लागत नाही. शनया ना मोठी ब्याद आहे गुरुच्या पाठी लागलेली. बापा देवा गुरुनी काय पुण्य केलं असेल ना तर सोडव मला तिच्या तावडीतून. सविता बहिणी आहात का घरी. अरे या या आवरलं का. झालं जेवण. हा ना जेवण झालं. बस आवरतच होते तेवढ्यात तुम्ही आलात. काय 4 घास तोंडामध्ये टाकायचे बस. अजून का असं का म्हणताय. तब्येत बरी आहे ना. तब्येतीला का झाला आता. एकटे नाही ना जेवण. आता हे इथं नाही आहेत पा. पोरही सकाळी जातात कामाले. अथर्व असला की बरं वाटते जरा. पण एकट्यानं नाही हो खावत नाही. खरंय मी घरात एकटी असले ना की माझंही अगदी असंच होतं. तुम्ही एक काम करत जा ना. ज्या दिवशी तुम्ही एकटे असाल ना तेव्हा सरळ उठायचं ना आमच्याकडे यायचं. आपण एकत्र बसून गप्पा टप्पा करत छान मस्त जेवूया. तुम्ही पण येत जा बाई. हो मजा करू आपण. 2 घास जास्त जातील. चालते. पण का ना आजकाल काही खायची इच्छाच होत नाही. हे मात्र खरं आहे हो. सविता वहिनी या इथे बसा बघू आधी आमच्या जवळ. नाही बसा. नाही मी ऐकणारच नाही. बसा बरं. तुम्ही बसा ना. बसा. काय होतंय. अस्वस्थ वाटतंय का. कसलं टेन्शन आलंय का. ती शनया काल काय बडबडून गेली त्याचं टेन्शन घेतलेत का. तिचं काय टेन्शन घ्यायचंय. ती काही बोलेल. कावळ्याच्या शापाने कधी गाय मरते का सांगा. असं नाही ना हो. पण गुरु त्यांनी आपल्या आयुष्याची पुरी वाट लावून टाकली ना हो. आपल्या संसाराची बिले वाट लावून टाकली. आणि त्यात आता ही पहा बरं शनया त्या भैतडीनं काल येऊन धमकीच दिली ना हो. मग भीती वाटते की नाही का करेल आणि का नाही. का करेल माया राधिकाचं का करेल माया गुरुचं. तुम्ही आधी घाबरायचं सोडा बघू. राधिका अगदी खंबीर आहे आणि तुम्ही खंबीर आहात. हो ना. पण आमचं भैताड नाही ना. त्या मनाची का घालमेल होत आहे ना मलाच माहित. सरिता वहिनी गुरुनाथच्या हातून चूक तर झालीच आहे. अहो दोन्ही डगरींवर पाय ठेवून कोणाचा तोल राहू शकतो का.
अहो शनायाची अपेक्षा असेलच ना, तिच्याशी एंगेजमेंट केली आहे म्हणजे यांनी तिचा सांभाळ करावा, तिची देखभाल करावी, तिच्या बरोबर राहावं. आणि तो तर इथे येऊन राहिलाय. ना तिच्या अपेक्षेप्रमाणे गुरुनाथ आणि राधिकाचा घटस्फोट झालाय, ना गुरुनाथ तिच्या ताब्यात गेलाय. मग ती चवताळणारच ना. मग आता का करायला पाहिजे हो गुरुनं? गुरुनाथने सरळ शनायाकडे जावं आणि तिला सांगावं, बाई ग, मला ह्या सगळ्यातून मोकळा कर. एखादा चांगला मुलगा बघ, लग्न कर त्याच्याशी आणि सुखी हो. हा, हे अगदी बरोबर आहे. मग गुरुनाथला जर आयुष्याची नव्याने सुरुवात करायची असेल ना, तर त्याला शनायाबरोबरचे सगळे पाश तोडायलाच लागतील. हो ना, बरोबर आहे. येऊ दे त्याला, बोलते त्यासोबत मी. हं? आजच बोलते. पाहूया. राधिका माफ करेल गुरुला? नाही, राधिका सहजासहजी त्याला माफ करेल असं नाही वाटत मला. पण त्यांनी बदलायची तयारी तरी दाखवायला हवी ना. वहिनी, तुम्ही त्याला समजावा. म्हणावं, तुला जर तुझ्या आयुष्यात चांगलं काहीतरी घडायला हवं असेल ना, तर दुसऱ्या कोणासाठी नाही, फक्त स्वतःसाठी जरा बदलायची तयारी ठेव. ए मेरी मेरी जोहर जबी. हे बघ, ए काय आणलंय बघ मी मस्त पैकी. हवंय का? नको. आणि मस्त मसाला बिसाला लिंबू पिळून आणलंय. चल खा. खरंच नको, तू खा. काय काय अशी संथ पाण्याकडे अशी एकटक बघत बसून काय एवढा गहन विचार करतेस? आयुष्याचा. आर यू सिरियस? खरंच आयुष्याचा विचार करते. बघ ना, आपलं आयुष्य हे असंच असतं. बरोबर सगळं छान वाटतं, पण आज खूप गुंतागुंतीच असतं, गूढ, अनाकलनीय. हा, पण ही आयुष्याकडे बघण्याची एक बाजू झाली. दुसऱ्या बाजूने बघितलंस तर आयुष्य स्वच्छंदी, आनंदी, असं भरभरून जगण्यासारखं पण आहे की. हो, हे असं आपल्याला वाटतं आणि आपण आनंदी जगण्याचा प्रयत्नही करतो, सगळं विसरून. आणि मग एखादं असं वादळ येतं की आपल्याला सत्य स्वीकारावंच लागतं आणि मग गडबड होते सगळी. हो, म्हणजे काय? वाऱ्याने तरी का रोज शहाण्यासारखं वागायचं? त्याचा मूड बदलला की तो आणतो वादळ. हो, पण राधा, आपण आपला अप्रोच नॉर्मल ठेवायचा. मग जगातल्या कुठल्याही समस्येवर आपण तोडगा काढू शकतो. पण तू समस्याच जर मोठी केलीस तर मग जगण्यात गडबड होते ना. बापरे, हे असं सगळं बोलणं तुला शोभत नाहीये. मी आपलं जगणं वगैरे बोललो म्हणून उगाच. बरं चल, मी असं रोजच्या जगण्यातलं असं एक साधं सोपं उदाहरण देतो तुला. हा, पणती. पणती जेव्हा आपण देवासमोर ठेवतो तेव्हा तिला आपण मंद तेवणारा दिवा म्हणतो, पण दुसऱ्या बाजूने बघितलं तर असते आगच. आता हे पाणी सुद्धा आता तुला असं संथ वाहताना दिसतंय, पण ह्याचीच एक मोठी लाट झाली किंवा ह्याला पूर आला तर बुडण्याची भीती वाटायला लागते आपल्याला. तसं बघायला गेलं ना राधा, तर आता आपण जिवंत आहोत, पण खरं तर आपण एक सूक्ष्म आत्मा आहोत राधा. सूक्ष्म आत्मा. सौमित्र बाबा, कळली तुमची फिलॉसॉफी, कळली. हा, अगं तुझा मूड बदलावा म्हणून मी बरळतोय मगातपासून काहीतरी. बरं चल, काय चाललंय तुझ्या मनात? काय नाही, नेहमीच शनायाचा विचार करते. ती काय बोलली सांगितलं ना तुला. मी जर तिला संकटात आणलं तर ती यांनाही संकटात आणू शकते. राधा, त्या शनायाला बच्चा म्हणतात ग, बच्चा. बोलणं आणि करणं यातला फरक सुद्धा कळत नाही तिला. काय एवढं सिरियसली घेतेस? असं काही नाहीये, तू तिला लाईटली घेऊ नकोस. ते बघ सौमित्र, तिचा ऍटिट्यूड बदलल्यासारखा वाटतोय मला. असं समज तिला हे सगळं कोणीतरी सांगितलंय, तरी सुद्धा तू जर तिथे असतास आणि तिच्या नजरेला नजर भिडवून पाहिलं असतंस ना, तर कळलं असतं तुलाही की ही काहीही करू शकते आता.
काय करेल ती? काय करणार आहे शनाय? हे बघ, तिने काहीतरी ठरवलंय आणि असं ठरवून वागणारी माणसं असतात ना, ती जास्त डेंजरस असतात. राधा, तू ना आता मला कन्फ्यूज करतेस. तुला स्वतःचा बचाव सुद्धा करायचा आहे आणि गुरुला सुद्धा संकटात पाडायचं नाहीये, बरोबर? राधा, कधी बदलणार आहे तुझा हा स्वभाव? परवा सुद्धा मला म्हणालीस काय तर म्हणे, मला आता गुरुबद्दल प्रेम नाही वाटत, कन्सर्न वाटतो. कशाला त्याला वाटतो तुझ्याबद्दल कन्सर्न? काय तर म्हणे लग्नाला संसाराला 12 वर्ष झाली, त्याला ह्याची जाणीव तरी आहे का? राधा, जशी टाळी एका हाताने वाजत नाही तसा संसाराचा गाडा असा एका चाकाने नाही ओढता येत. आणि आता तू सगळे पास तोडायला निघाली असणार ना, मग कशाला काळजी वाटते त्या मूर्ख आणि माठ माणसाची? असं ठरवून जगता येतं का? तुम्ही बायका नेमक्या कुठल्या काळजाच्या बनलेल्या असता ग? नवरा तुला त्रास देतोय म्हणून तू त्याला आता डिवोर्स द्यायला निघाली आहेस, कोर्टात केस उभी आहे, तरी सुद्धा तुला त्याच्याबद्दल काळजी वाटते राधा. तरी सुद्धा तुला त्याचा बचाव करायचा आहे, त्याला वाचवायचंय. इतकी क्षमाशीलता कुठून आली आहे तुझ्यात? तुला नाही कळणार. तुला नाही कळणार असं बोललं की प्रश्नच मिटला ना. नवऱ्याने 100 गुन्हे केले तरी चालतील, त्याने कितीही त्रास दिला तरी चालेल, पण तुमचं हे अंतरीचं प्रेम वगैरे असतं ना, ते काही कमी होत नाही. तसं काही नाहीये सौमित्र. माणूस काही सतत चुकतो असं नाही ना. माणसामध्ये सुधारणा होते याच्यावरती माझा विश्वास आहे आणि मला यांनी सुधारायला हवंय. नॉर्मल साधं आयुष्य जगायला हवंय. कशासाठी? त्याला काय करायचं ते करू दे ना आयुष्यात. आणि आई बाबांचं काय? अथर्वचं काय? हे बघ सौमित्र, गुरुनाथ सुभेदार केवळ माझा नवरा नाहीये, कुणाचे तरी वडील आहेत ते, कुणाचा तरी मुलगा आहे. त्यांच्या प्रती काहीतरी जबाबदारी आहेत ना यांच्या. आणि म्हणून मला असं वाटतंय, आई बाबांसाठी, अथर्वसाठी यांनी स्वतःमध्ये सुधारणा करायला हवी. राधा, तू नक्की डिवोर्स देणारच ना गुरुला? हो सौमित्र, मी यांना डिवोर्स देणार आहे. पण डिवोर्स देते म्हणजे काही शाप देत नाहीये ना. हो, पण तू गुरुपासून तटस्थही नाही राहू शकत आहेस. ते नाही शक्य आता, कारण आम्हाला जोडणारी माणसं अजूनही आमच्या आसपास आहेत. मला यांचा राग येतो, चीड येते यांची, पण सतत अशी आई बाबांसमोर, अथर्व समोर मी ती व्यक्त नाही ना करू शकत. हो, पण तरीही मला असं वाटतं, आई बाबांसाठी आणि अथर्वसाठी यांनी सुधारायला हवं. हे मी अगदी माझ्या मनावरती दगड ठेवून सांगते. राधा, खरंच कशाची बनली आहेस ग तू? नाही म्हणजे मी जिथे राहतो ना परदेशात, तिथे हे सगळे व्हॅल्यू, मॉरल्स, एथिक्स, या सगळ्या मायनर गोष्टी आहेत अगं रिलेशनशिप मध्ये. तिथे एकच फंड असतो, लोक एकत्र येतात, जमलं तर एकत्र राहतात, नाही तर सोडून देतात. अत्यंत प्रॅक्टिकल, क्रिस्टल क्लिअर असतं, सगळं समजून घेतल्यासारखं. हो, पण नात्यामध्ये प्रॅक्टिकल असण्याबरोबर इमोशन्सही असायला हवे, भावना असायला हव्यात, तरच ते नातं टिकतं. हे सगळं इथे आहे आपल्याकडे. हा, म्हणजे मी आपल्याकडे अनेक डिवोर्स केसेसही बघितले, बायकांनी नवऱ्यांना शिव्याशाप देताना बघितलंय. पण तू आता इतकं सगळं होऊन, इतकं सगळं सहन करून तू शांत कशी हो? म्हणजे समोरचा कसाही वागू दे, तरी तू त्याच्याबद्दल चांगलाच विचार कसा काय करू शकतेस? मी लहान होते ना, तेव्हा आमच्या भावंडांवरचं आई बाबांचं चित्र खूप लवकर हरपलं. मी खूपच लहान होते, दादा जरा जाणता होता. आई गेल्यानंतर दादाने मला बोलवलं आणि म्हणाला की मला तुला काहीतरी सांगायचंय. दादा म्हणाला की आपल्या आई बाबांना देवानं आपल्याकडे बोलवून घेतलंय, कारण त्याला त्यांची जास्त गरज आहे. पण तुझ्यासाठी मी आहे ना, तेव्हा तू काळजी करू नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. या गोष्टीवरती विश्वास ठेवलास ना, तर तुला कधीच त्रास होणार नाही. आणि म्हणूनच सौमित्र, आता जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय आणि जे होणार आहे तेही चांगल्यासाठी. यांच्यासाठी ही खूणगाड मी पक्की बांधली आहे माझ्या मनाशी. आता नाही होत त्रास. सॉरी राधा, मगाचपासून मी तुला पॉझिटिव्हिटीची अनेक उदाहरणं दिली, पण माझ्यापेक्षा जास्त पॉझिटिव्ह तू आहेस.
गुरुबद्दल तू अतिशय योग्य आणि चांगला विचार करतेस राधा. आणि इतका चांगला विचार करणाऱ्या माणसाचं कधीच वाईट होत नाही. मला पुन्हा एकदा खात्री पटली राधा, तू माझी चांगली मैत्रीण तर आहेसच, पण त्याहून जास्त चांगली व्यक्ती आहेस. आणि ही जी तुझ्या आतली चांगली व्यक्ती आहे ना राधा, त्याच्याबद्दलचा आदर माझा आज अजून वाढला. राधा, तू काही ठरव आयुष्यात, मी आहे तुझ्या बरोबर. चल उठ 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 उठ. अगं उठ जरा. हा दगड घे, फेक जोरात, फेक, बरं वाटेल बघ, फेक जोरात. एवढ्या हे बघ, एवढा हे बघ, असा जोरात हे बघ, एवढा असा गेला पाहिजे लांब. आता माझ्या पुढे फेक, फेक फेक पटापट. शाबास, धर, फेकत राहा. सुन रहा है ना तू, रो रही हूँ. अगे मावशी, अगं कांदा कापताना डोळ्यात पाणी येतं लोकांच्या. ढोबळी मिरची चिरताना तुला काय पाणी येतं डोळ्यात? कारण मी खरंच रडते. हा? अरे शनाचा फोन आला तो ऑफिस मधून, हुकूम सोडलाय मला. काय हुकूम सोडलाय? तिला चीज ग्रिल सँडविच खायचंय. शनाय आहे ना, ते ऊस गुराळात घातल्यानंतर त्याचं कसं होतं ना, तसं आपण करून ठेवलंय तिने. अरे मी माझा रुमाल कधी इस्त्री केला नाही, तिच्या रुमालासारखे कपडे इस्त्री करतोय मी. तुला केडे असं नाही वाटत की ती बदलली आहे? तू तिचा ऍटिट्यूड बघितलास? करेक्ट आहे, पैशाचा महाज आहे पैशाचा. मी तुला सांगतो, तिला ना कोणीतरी गब्बर मिळालाय, गब्बर. पण काय रे, कोण मिळालं असेल त्याने तिला असं पडवून इथे पाठवलंय? काय माहित कोण मिळालं असेल, पण एक गोष्ट खरी, ती ना त्याच्या टच मध्ये आहे. म्हणजे तिच्या मोबाईलवर ना त्याचा नंबर असणार आहे. आपण चेक करूया. आजच चेक करूया. कसं चेक करणार आहे? शनया तुझा मोबाईल दे, आम्हाला नंबर चेक करायचंय असं म्हणणार आहे की तिला? अरे तसं नाही. आता ती येईल की नाही, हा. तेव्हा ती फ्रेश व्हायला आत जाईल. हा. तेव्हा ती पर्स इथे ठेवून जाईल. तेव्हा तिच्या पर्स मध्ये हळूच मोबाईल काढायचा आणि चेक करायचा. कम्माल कम्माल आयडिया मावशी. Yes. त्याच्याकडनं तो नंबर घेतला ना की ते सिक्रेट मी गॅरीला सांगतो आणि गॅरीकडनं मस्त पैसे ओकतो की नाही बघ. कसले पैसे? पैसे? अगं मी मावशीला सांगत होतो की मावशी आपण गॅरीकडनं पैसे घेऊ, ते शनायाला देऊ, म्हणजे शनाया जाऊन शॉपिंग करेल. बॅड आयडिया. तो पुअर मॅन मला पैसे देणार. मावशी मला पाणी हवंय. पाणी तूच. ए तूच कसं आणशील पाणी? मीच आणून देते तुला पाणी असं म्हणायचंय तिला, आहे की नाही? हो हो आणते. ए उभी का? बस ना, बस प्लीज. काय बघते अगं कसा काय गेला आजचा दिवस तुझा? खूप थकली असशील नाही? खूप टायरिंग होता. एवढा टायरिंग होता? किडा फूट मसाज दे ना प्लीज. शाणीच आहेस, शाणी झाली आहे तू आता. मग शहाण्या बाळासारखं हातपाय तोंड, तोंड पाय हात, पाय तोंड हात, तू काही फ्रेश हो ग, फ्रेश हो आधी. बरं बॅड आयडिया. आलेच. एक मिनिट, एक मिनिट. नाव वॉट? अगं आत गेल्यानंतर पाण्यात मोबाईल पडला म्हणजे? स्मार्ट आहे ना. हे घे. मी आला. हे मावशी, 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 आले आले मावशी लवकर आहे ना. आले आले. आय मिळाला का? अगं पासवर्ड, पासवर्ड काय असेल? पासवर्ड काय असेल? पासवर्ड पासवर्ड गॅरी. गॅरीला महत्वच नाही इथे. बच्चा. बच्चा नाही, बच्चा नाही, बच्चा नाही. अरे यार. शोना. सोना, नाना, 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 नाना शोना. सोना, नाना. नाना शोना. पासवर्ड पाहिजे? अगं तेच तेच काय विचारते? पासवर्ड शोधतोय ना आपण. शनाया पाणी पाहिजे? त्यांना पाणी एवढा मोठा कसा असेल पासवर्ड? अरे शनाया पाणी. येड्या, काय करायचं तुला माझा पासवर्ड? काय करणार आहेस पासवर्ड घेऊन? मला नको होता, मावशीला, मावशीला हवा होता. मला पासवर्ड हवा होता. वाय? गेम गेम खेळायचा होता तिला, गेम. का खोटं बोलतोस? मला माहितीये माझ्या फोनचा पासवर्ड घेऊन माझे सगळे सिक्रेट्स गॅरीला विकणार होतास ना. अगं काहीतरीच काय बोलतोस तू? खोटं बोलतोस तू. नाही बोलत, कुत्र्या. मी इथे यायलाच नको होतं. ए सन्या, तू असं रागवू नको यार. आम्हाला फक्त एवढं जाणून घ्यायचं होतं की आमच्या सुरवंटाचं फुलपाखरू केलं कोणी.
व्हॉट इज सुरवंट? सुरवंट मीन्स बटरफ्लाय. त्याच्या आधीची स्टेप अळी. अळी अगं ये अळी मिळी गुपचिळी, तू काय इथे बसलीये? ते घेऊन जा आणि सँडविच कर ना, तिला सँडविच हवंय. नाहीतर काय. जा. हे तू बस ना, बस. ए आम्हाला सांग ना, तुझा तो FGF कोण आहे? FGF केड्या. इट्स FGP, फ्रेंड गाईड फिलॉसॉफर. टम्बो इलिटरेट कुठला? अगं मी फिलॉसॉफीत नापास झालो होतो. आय न्यू. पण आम्हाला कळायला नको का यार तो कोण आहे ते? कळेल तुला. गुड फॉर नथिंग आणि गॅरीची वाट लागेल ना, तेव्हा कळेल तुला. जस्ट वेट. आमची तर वाट आधीच लागलीये. मी स्टेटस काय ठेवू? आय एम अ गर्ल विथ सुपर पॉवर. डन.